शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नागपूर लोकसभातर्फे महावितरणकडून करण्यात येत असलेल्या अघोषित लोड शेडिंग विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत त्वरित लोड शेडिंग बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। संपर्क प्रमुख सतीश हरडे व महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या आदेशाने शहर प्रमुख हरिभाऊ बानय व संदीप रियाल यांच्या नेतृत्वात गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितकडून कोणतीही पूर्वसूचना न देता लोड शेडिंग करण्यात येत आहे। यामुळे सामान्य नागरिकांसह रुग्णालय व उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम होत आहे। तसेच महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना जास्त दंड लागेल अशी भीती दाखवून परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवत असल्याच्या तक्रारीही निवेदनात करण्यात आल्या आहेत। सहाय्यक अभियंता सचिन रणदिवे हे मागील 5 ते 6 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्यामुळे विविध गैरसोय होत असून नवीन किंवा 3 फेज कनेक्शनसाठी अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनाद्वारे अघोषित लोड शेडिंग त्वरित बंद करणे, जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणे थांबवणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांची नियमानुसार बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी उपशहर प्रमुख पंकज अहिरराव, उपजिल्हा संघटिका शारदा मेश्राम, श्वेता बनाईत, मंगला राणे, शालिनी काले, पितांबर घोलपे, विकास देशमुख, प्रवीण डेकोंडवार, जीवन वर्मा, विशाल वर्मा, राजेश बाळबुचे, संजय खडीकर, छगन सोनवणे, कौशिक एरणे, सतीश पाठक, बबलू दरोडे, ललित सोनकुसरे, आशिष नंदनवार, ज्ञानेश्वर मोहाडीकर, शरद माने, गोपाल पात्रे, प्रतीक धुळे, दीपक रात्रे, विकी साबळे, अमर टंडन, अमन पौनीकर, राजू भाऊ, प्रवीण कातवळे, देवेंद्र राणे, मंगेश मेश्राम, हेमंत यादव, किरण पासवान, शरण मांजरे, उमेश खरे, विजय वर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। छापूरनगर MSCB ऑफिसला जनतेची समस्या अशी आहे का ह्या पूर्व नागपूरमध्ये लोड शेडिंगचा मुद्दा जो आहे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। इसची जनता खूप त्रस्त आहे। सकाळी 7 वाजतापासून तर 8 वाजतापर्यंत पूर्ण लोड शेडिंग असतो। ह्या शहरावर तर जो अत्याचार होऊन दिलेला आहे, गोरगरीब जनता पूर्व नागपूर परिसरामध्ये जे रोज कमवतात, जे रोज खातात, याच्यावर अत्याचार होऊन राहिलेला आहे। वेळोवेळी हे पत्र देण्याच्या नंतर पण ते लोड शेडिंगला मान्यता कमी नाही करून राहिले आणि जो स्मार्ट मीटरच्या बद्दल जे लोकांची विरोध आहे का ते घरी नसताना पण जे मीटर लावतात त्याच्यावर बी आमचे ऑब्जेक्शन आहे का जर याच्यानंतर त्या लोकांना जे घरी नाही राहत त्यांच्या घरी मीटर लावला तर इच्छा कर्मचारी जो पण मीटर लावायला येतो त्याच्यावर आम्ही कारवाई करू। आणि ते लोक जे येऊन घरी नसताना सुद्धा स्मार्ट मीटर लावण्यात येतो तिथे आणि त्या लोकांना जबरदस्ती करून काही भ्रम देऊन की आम्ही तुम्हाला जर स्मार्ट मीटर नाही लावलं तर 3000 पाहिजे अशा पद्धतीचे ते चुकीच्या भ्रांती त्यांना दिल्या जातात। त्याच्याबद्दल आज आम्ही इथे निवेदन देण्यात आलेलं आहोत। कारण स्मार्ट मीटरमुळे जो बिल वाढीदाढी चाललाय, ज्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये आधी खूप झालं 2000 रुपयापर्यंत बिल यायचा, परंतु आता जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना 4-4 हजार रुपये बिल येतो आणि त्याचबरोबर तो बिल जर आधी नाही भरला 1 महिने 2 महिन्यात ते गरीब जनता भरत होती, परंतु आता सदाच 1 महिना बिल नाही भरला तर मीटरची लाईन कापून दिली जाते, रात्री बेरात्री बिल भरमसाठ तेवढाच भरले जाते। याचा तीव्र विरोध करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत। लोड शेडिंग म्हणजे कोणत्याही प्रकारची इन्स्ट्रक्शन न देता इकडे पुष्कळ हॉस्पिटल आहे, इतवारी बाजार पार, तुम्ही पार्टी क्षेत्र पान, इकडे गोरगरिबीला आता सगळ्यात जास्त घर इथं टिनेचे आहे। टिनेचे घर असल्यामुळे वेदर जास्त होतं, सगळ्यात जास्त लोकांच्या घरी कूलर असतात। पण ही अघोषित लोड शेडिंग केव्हापर्यंत होणार? आज मुख्यमंत्र्यांचं राज्य आहे, ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर का होईल? आणि दुसरा एक आमचा महत्त्वपूर्ण एक विषय होता, सचिन रणदिवे सहाय्यक अभियंता आहेत, हे मागील 5 ते 6 वर्षापासून याच ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यांच्यावर ऑब्जेक्शन आहे। बिना लक्ष्मी दर्शन घेतल्याशिवाय 3 फेज मीटर असो, नवीन मीटर असो, कोणतेही काम असो बिना पैशाने इथे होत नाही आहे। आम्ही कार्यकारी अभियंता साहेबांना म्हटलं नियमानुसार त्यांची बदली करण्यात यावी। आम्ही त्यांना 1-2 कनेक्शनही दिले, त्याच्यात त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। लाईन टाकायची आहे, पैसे पाहिजे, काम होत आहे, पैसे पाहिजे, काही झालं म्हणजे पैसे पाहिजे, पैसे दिले नाही तर काम। ठिकाणी लोड शेडिंग खूप वापरलेली आहे। आम्ही शेवटचं यांना इन्स्ट्रक्शन द्यायला, शेवटची आमची धमकी समजा, काही समजा, यानंतर लोड शेडिंग झाली, एखाद्या गोरगरीब माणसाच्या यांनी जबरदस्तीने मीटर लावला तर मी हा संपूर्ण कार्यालय फोडून टाकू, हे यांनी समजून घ्यावं।
के आगे है ये सपनों का जहां। पंख लगा कर उड़ भी जाओ, परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां। ड्रीम एशिया।